नमस्कार, माझ्या अन्नपूर्णा रेसिपी चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज मी तुम्हाला मैद्याचे आणि रव्याचे भजी करून दाखवणार आहे, दोन्ही मिक्सर। एक वाटी रवा घेतलाय, त्यासाठी लागणारे साहित्य सांगते। एक वाटी रवा, एक वाटी मैदा आणि 2 चमचे तांदळाचं पीठ, 2 चमचे डाळीचं पीठ आणि एवढं थोडं म्हणजे दही घ्यायचं अर्धी वाटी। चवीनुसार मीठ, अर्धा इंच आलं आणि मिरच्या 7-8 घेतल्या तशा आणि कोथिंबीर आणि सगळी पिठं मिक्स करून 4-5 तास भिजवलेलं आहे मी आता। त्यात आता चवीनुसार मीठ घालूया आणि मिरच्या, आलं हे जरासं चेचून घालायचं। थोडंसं मीठ घालूया म्हणजे लगेच चेचलं जातं। तेल कडक ठेवले कढई, त्याचे भजी करायचे आता रवा मैद्याचे। हे असं थोडं अर्ध बोबडं चेचून घ्यायचं, त्यात मिक्स करायचं। तेल कढा लागले तोपर्यंत हे आलं, मिरची आणि मीठ हे वाटून घेतलं, ह्यात मिक्स करूया। असं हलवून घ्यायचं, चांगलं करून घेतले। थोडीशी कोथिंबीर पण घालायची। तेल काढलेलं आहे, आता आपण भजी तळून घेऊ। तेल काढलेलं आहे, आपण आता भजी तळून घेऊ। हलकी होतात एकदम, त्याच्यामुळे ते पसरल्यासाठी। मैदा भिजत ठेवले, त्यात आपण इनो वगैरे काय घातलेलं नाही, सोडा वगैरे। ही रेसिपी करून बघा, नाश्त्याला कोण पाहुणे आले तर गडबडीत पटकन होणार आहे। 4-5 तास भिजवा लागतात ते रवा, मैदा, तांदळाचं पीठ, डाळीचं पीठ। त्यात जास्त अवघड नाही, मस्त होतात, हलके होतात एकदम। आणि ह्याचा असा डोसा पण करता येतो ह्याचा रवा मैद्याचा। अशा पद्धतीने करून बघा, छान होते। आवडलं तर कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। नमस्कार, थँक्यू।